Hello, you're watching Inspiring You YouTube channel. I welcome you back to our channel and I hope you are watching and studying well at your homes. So let's continue. Today I'm going to teach you one of the important novel and the number of novel in the textbook is 4.3 and title is Around the World in 80 Days. हो, Around the World in 80 Days. Actually ही नॉवेल खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही खूप एन्जॉय करू शकाल ही नॉवेल. I know I have a strong faith on this. So let's learn today this novel. Before it, let me share the screen with you. See, I hope now you can see the screen. I'll take you to the book. So here it's 12th English book PDF. So it's about to open. Okay, so Around the World in 80 Days is a novel by one. I'll take you there. Let's go to the page number. Let's search it here. I'll type it here. It's 4.3. Go. Okay, so I'm taking you to the novel. It's on page number 202, and title is Around the World in 80 Days. So I'll take this here somewhere below so it won't disturb us. Then, okay. So I'll make it large so you can see it. See, Around the World in 80 Days. See, sorry. It is by Jules Gabriel Verne. His lifespan starts from 1828 to 905, was a French novelist, poet, and playwright. One wrote widely popular series of adventure novels, including Journey to the Center of the Earth, 20,000 Leagues Under the Sea, and last but not least, that is, we are going to study Around the World in 80 Days. It was published in 1873. So you can imagine the time setting of the novel. It must be late 18th century. So let us try to understand who are the major characters in this novel. Major characters are Phileas Fogg, Pass Patriot, Oda, and Detective Fix. Phileas Fogg, you can call the hero of our novel. I just highlight this character. Okay. He is the hero of the novel. Let me tell you something about Phileas Fogg. Phileas Fogg used to live a solitary life. He used to live lonely and alone. ओके, तो एकटाच राहायचा. त्याच्याकडे खूप सारा पैसा होता. तो खूप पंक्च्युअल आहे आणि त्याला समाज आणि जग याच्याशी काही देणं घेणं नाही. ही डझंट केअर व्हॉट पीपल परसिव्ह अबाउट हिम. लोक त्याच्याबद्दल काय विचार करतील ह्याचा तो कधीच विचार करत नव्हता. ह्याच्याबद्दल एक खास गोष्ट ही की हा खूप पंक्च्युअल आहे आणि ह्याच्या आयुष्यात हा एक गोष्ट नियमाने करायचा. तो म्हणजे काय, तर या नॉवलमध्ये एक क्लब आहे ज्याचं नाव आहे रिफॉर्म क्लब. इथं मी हायलाइट केलं पहा. तर तिथं तो रोज सायंकाळी 7ला जायचा. तिथे शेकोटी पेटवलेली असायची, बसायला खूप साऱ्या खुर्च्या असायच्या, पटांगण असायचं, न्यूजपेपर्स असायचे, मॅगझिन्स असायचे आणि लाईक माइंडेड लोक असायची, म्हणजे त्याच्यासारखीच जंटलमन लोक रोज संध्याकाळी तिथे जायची, गप्पा टप्पा व्हायच्या. बाकी पॅस पॅट्रिऑट हा त्याचा एक सहकारी आहे. ऑडा ही त्याची मैत्रीण, गर्लफ्रेंड, वाईफ सगळं काही आहे, जी पुढे वाईफ बनते काही काळानंतर. आणि डिटेक्टिव्ह फिक्स आहे, हा या कहाणीतला एक ट्विस्ट आहे, तो आपण पुढे शिकणार आहोत. एक्झॅक्टली काय होतं ह्या नॉव्हेलमध्ये त्यात आपल्याला पाहायचं आहे. तर टायटल जर तुम्ही पाहिलं, हा आहे ऑथरचा फोटो, ज्यांचं नाव आहे ज्यूल्स गॅब्रियल, आणि हे आहे त्याचं टायटल अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. आज जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही हे पूर्ण जग किती दिवसात फिराल, तर कदाचित तुम्ही एका महिन्याच्या आत सुद्धा उत्तर द्याल, कारण आज आपण खूप सारी प्रगती केली. आपण एका टोकाहून दुसऱ्या टोकाला आज विमानाने प्रवास करू शकतो. अगदी सकाळचा नाश्ता दिल्लीमध्ये आणि रात्रीचं जेवण लंडनमध्ये केलं जाऊ शकतं. एवढी सारी प्रगती आज आपण केली आहे. पण त्या काळामध्ये म्हणजे 18व्या शतकामध्ये किंवा 18व्या शतकाच्या उत्तरार्धात जग फिरणं, तेही 80 दिवसात, हे खरंच खूप 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 चॅलेंजिंग गोष्ट होतं. आणि स्टोरी अशी आहे की फिलियास फॉग एका सायंकाळी रिफॉर्म क्लबमध्ये जातात. त्यांचे बाकीचे सहकारी आहेत. नेहमीप्रमाणे फिलियास फॉग न्यूजपेपर वाचतोय.
न्यूजपेपरमध्ये एक न्यूज आहे बँक रॉबरीची. फिलियास फॉग गप्पा मारता मारता त्याच्या मित्राला म्हणतो की रात्री जर बँक चोराने लुटली असेल तर आतापर्यंत तो आपलं इंग्लंड सोडून पळून गेला असेल. तेव्हा बाकीचे लोक त्याच्यावर हसतात. त्यांना वाटतं की फिलियास फॉगला अगदीच कॉमन सेन्स नाहीये, कारण तो कधी फिरत नाही, त्या लोकांसोबत राहत नाही आणि त्यानं प्रवास तर कधी केलाच नाही, त्यामुळे कदाचित त्याला अंदाज नसेल असं म्हणून त्याची गंमत उडवतात. तेव्हा फिलियास फॉग म्हणतो, अरे तुम्ही कुठल्या जगात राहताय? मी मनात आणलं तर हे सगळं जग 80 दिवसात फिरून काढेन. हे ऐकून त्याचे मित्र त्याच्यासोबत शर्यत लावतात आणि फिलियास फॉग ती शर्यत स्वीकारतो. आता ती शर्यत, ती वेजर, ती बेट काय आहे? टू ट्रॅव्हल द वर्ल्ड इन 80 days अँड रिपोर्ट बॅक टू द दॅट क्लब. द नेम ऑफ दॅट क्लब इज रिफॉर्म क्लब. 80व्या दिवशी रात्री मी रिफॉर्म क्लबवर येतो आणि सगळं जग फिरून दाखवतो असं तो सांगतो. आणि हीच आहे एकंदरीत नॉव्हल. आता थीम मध्ये त्यांनी काय दिले पाहूया. ही नॉव्हल अशी रीड करायची तुम्हाला, हा भाग नंतर हा भाग. चला इकडून सुरू करूया आपण. द नॉव्हल पासून मी सुरू करतोय. The novel is full of adventure and the excitement which the readers come across and enjoy from the beginning to the end. Phileas Fogg is major character in the novel, accepts the challenge to go around the world in 80 days, and in accomplishing this feat, he goes through various lands and meet with diverse adventures. Thus, the novel proceeds at a fast pace, and there is always some excitement resulting from the various encounters. The beauty of the novel is that the writer takes the reader to a journey of many hair-raising incidents and exciting adventures, thrilling at beautiful places in the world. तर अशा पद्धतीने ही नॉवेलची सेंट्रल थीम आहे. लेखक आपल्याला या नाटकाच्या या कादंबरीच्या माध्यमातून अगदी रोमांचक असा जगाचा प्रवास घडवतात. एक्साइटमेंट खूप आहे, ऍडव्हेंचर अमाप आहे, अतिशय इंटरेस्टिंग अशी नॉव्हल आहे. पुढे काय होतं बघा. द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ दिस ऍडव्हेंचर novel is time. It illustrates repeatedly that the time is fickle and either works for or against them. लेखक म्हणतात, कादंबरीकार म्हणतात की या कादंबरीमध्ये टाइम हा सगळ्यात डॉमिनंट प्रकार आहे आणि तो कधी कधी आपल्या फेवर मध्ये तर कधी कधी तो आपल्या विरोधात काम करत असतो. इन मेनी केसेस टाइम फॉइल्स देअर प्लॅन्स when the delays build up and ships and train live without them that sometimes land the character in trouble. In the end, Fogg wins the bet as he gained a day when crossing the international deadline. The ultimate message is that no one can control time. Time will work the way it wants to work and humans are at its mercy. म्हणजे काय की टाइम ही एक ह्यातली एक मेजर कंटेंट आहे, मेजर थीम आहे. त्यांनी हे अगदी क्लिअरली सांगितले. पहा, खूप सुंदर लाईन आहे या थीम मधल्या. द अल्टिमेट मेसेज इज दॅट नो वन कॅन कंट्रोल टाइम. दॅट्स ट्रू माय डिअर फ्रेंड्स. नो वन कॅन कंट्रोल टाइम. टाइम विल वर्क द वे इट वॉन्ट्स टू वर्क. वक्त अपने हिसाब से काम करता है. देर इज नो बॉस टू टाइम एंड ह्यूमंस आर एट इट्स मर्सी. और हम लोग हैं उसके दया पे हमारा जीवन निर्भर है. अशी काहीतरी इंटरेस्टिंग थीम असणारी ही नॉवेल आहे. पुढे पुढे आपण पाहत जाणार आहोत. आपण थीम डिस्कस करतो या नॉवेलची. बिफोर हिज जर्नी अराउंड द वर्ल्ड फॉग लिव्ड अ सॉलिटरी लाईफ. मी जसं सुरुवातीलाच म्हणालो की तो जग फिरायला जाण्यापूर्वी अगदी एकटा ऐशारामात निवांत जीवन जगायचा. ही क्लोज्ड हिमसेल्फ अप टू अदर्स अँड केअर्ड लिटल अबाउट द वे ही वॉज परसिव्ड बाय अदर पीपल. मी जसं म्हणालो इथं क्लिअरली दिले बघा. तो त्याच्या पद्धतीने राहायचा आणि त्याने कधीही विचार केला नव्हता की त्याच्याबद्दल लोक काय विचार करतात. बाय द एंड ऑफ द ट्रिप दो ही रिअलाइजेस और रिकॉग्नाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ ह्यूमन रिलेशन्स, ह्यूमन कनेक्शन्स, बोथ इन द फॉर्म ऑफ लव विथ ऑडा and relation and friendship and loyalty with past patriot. हा जगाचा प्रवास तो जेव्हा पूर्ण करतो तेव्हा त्याला मानवी संबंध, प्रवास, जीवन खऱ्या अर्थाने त्याला जीवनाचा अर्थ कळतो. त्याला मैत्री काय असते, निष्ठा काय असते हे पास्ट पॅट्रियॉटच्या मदतीने कळतं. तर खरं प्रेम काय असतं
ते ऑडा सोबत राहून त्याला कळतं असं आपल्याला सांगण्यात आलंय. दिस न्यू अंडरस्टँडिंग अँड appreciation is the greatest thing he has gained from the trip. Though he has the opportunity to double his fortune, Fogg's motivation to embark on such a crazy adventure has little to do with the money. Instead, he wants to preserve, preserve his honor and prove his worth to the men of the Reform Club. ऍक्च्युली फिलियास फॉगला पैसे कमवण्याच्या खूप साऱ्या संधी येत असत. जेव्हा फिलियास फॉग अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज ही शर्यत लावतो तेव्हा पण तो त्याच्या साईडनं कमी अमाऊंट लावलेला असतो. तो जिंकला तर कमी पैसे जिंकणार असतो, पण हारला तर त्याला खूप सारे पैसे द्यावे लागणार असतात. त्याच्याकडे खरं तर मी जिंकल्यावरही मला प्रत्येकाने एवढे पैसे द्या अशी शर्यत त्याला लावता आली असती, पण त्यानं तसं केलेलं नाही. कारण त्याचा मोटिवेशन हा पैसा नाहीच आहे. पैसा कमवण्यासाठी तो ह्या ट्रिपवर जातच नाही. ऍक्च्युली त्याला त्याचा ऑनर, त्याचा आत्मसन्मान, त्याचा सेल्फ इस्टीम, सेल्फ रिस्पेक्ट मेंटेन करायचा आहे आणि म्हणून तो काय करतोय त्या ट्रिपवर जात आहे. प्रूव्ह हिज वर्थ टू मेन ऑफ द रिफॉर्म क्लब. त्याच्या रिफॉर्म क्लबच्या बाकीचे जे लोक आहेत त्यांना त्याला दाखवून द्यायचंय की तो एखादी गोष्ट ठरवली तर ती करू शकतो. टू शो दॅट ही कॅन डू व्हॉट ही सेट्स आउट टू डू. त्याला फक्त हे दाखवायचं असतं कि मैं अगर चाहूं तो कुछ भी कर सकता हूं. Fogg spends nearly all of his money along the way, showing that riches are not what he is truly out for. For Phileas Fogg, honor is more important than money. Throughout the entire trip, Fogg and his group encounter various obstacles standing their way. These challenges allow them to use their quick thinking to come up with the innovative solutions to even the most complicated problems. ह्या 80 दिवसाच्या प्रवासात अनेक आव्हाने येतात. कुठं त्यांना पोलीस अडवतात, कुठं त्यांचं विजा पासपोर्टचं अडचण येते, कुठं त्यांची ट्रेन हुकते, कुठं त्यांची शिप चुकते, कुठं ते हरवतात, कुठं पत्ता भेटत नाही, कुठं खायला भेटत नाही, कुठं पाऊस असतो, कुठं ऊन असतं, कुठं वारा असतं. अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. पण इथं फिलियास फॉग, ऑडा आणि पॅस पॅट्रिऑट हे स्वतःच्या बुद्धीची एक अतिशय चुणूक दाखवतात आणि प्रत्येक अडचणीवर अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने मार्ग काढतात. रिलाइंग द मेसेज दॅट नो प्रॉब्लेम इज अनसॉल्वेबल. आणि त्यातून आपल्याला एक मेसेजच देत आहेत ऍक्च्युली की कुठलीही समस्या तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुम्ही त्याचं काहीतरी सोल्युशन हुडकत नाही. कुठलंही कुलूप हे चावीशिवाय लॉक झालं नाही. प्रत्येक लॉकला चावी आहे असं काहीतरी यांना यातून दाखवायचं असतं आणि ते यशस्वी सुद्धा होतात. इट इज नॉट ओनली फॉग हू शोज हिज क्लेवर विट इन कमिंग अप विथ द सोल्युशन्स, बट पॅस पॅट्रिऑट टू शोज हिज ingenuity and multiple situations. फक्त फिलियास फॉगच नाही तर पॅस पॅट्रिऑट आणि ऑडा हे दोघं सुद्धा अतिशय आपण काय म्हणू त्याला स्वतःच्या जे हे आहे टॅलेंट आहे ते अतिशय प्रखरतेने आपल्याला त्यांचं टॅलेंट दिसतं. आणि आपण ही जी नॉव्हल आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज ही कंटिन्युअसली एन्जॉय करत राहतो. चला तर मग आपण आता याच्या पुढं ही जी नॉव्हल आहे आतापर्यंत मी तुमच्यासोबत काय शेअर केलं, थीम ऑफ द नॉव्हल शेअर केली. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो पार्ट 2 मध्ये मी नक्की देईन. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी श्याम सर आपला निरोप घेतोय. धन्यवाद. चला, थँक्यू सो मच.